हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। कृष्ण भावनेमध्ये पहिले पाऊल, साधकांसाठी मार्गदर्शिका, परमपूज्य भक्ती विकास महाराजांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे। आज आपला 4था सत्र आहे या पुस्तकाचा। मागच्या सत्रामध्ये आपण वाचलं की कृष्ण भावना जी आहे ती जशी आहे तशी आपण स्वीकारली पाहिजे, समजावून घेतली पाहिजे। त्याच्या पुढचा सेक्शन आहे, त्याचं नाव आहे श्रील प्रभुपादांची महिमा, महत्ता। तुमच्यापैकी बऱ्याच जणांना श्रील प्रभुपादांचं नाव ऐकून माहिती आहे, थोडंफार प्रभुपादांबद्दल माहिती देखील आहे। ही जी भगवद्गीता आपण वाचायला सुरुवात करणार आहोत, याचे तात्पर्य, कॉमेंट्री ही श्रील A.C. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी दिलेले आहे। ते त्यांचे स्वतःचे विचार नाही आहेत, परंतु आचार्य आहेत ते आपले, आणि आचार्यांचं काम असतं शास्त्र साध्या सोप्या शब्दामध्ये आपल्याला समजावून सांगणे, आहे तसं, जसं आहे तसं। म्हणून प्रभुपादांच्या भगवद्गीतेला आपण म्हणतो जशी आहे तशी, ओके ना। तर हे कोण आहेत प्रभुपाद, हे आज आपण थोडीशी चर्चा करणार आहोत। आणि त्यानंतर जर वेळ मिळालाच तर पुढचा सेक्शन सुरू करूया। कदाचित मिळणार नाही, 4-5-6 पानं आहेत, नाही 2च पानं। पुढचा सेक्शन आहे गुरु आणि दीक्षा, त्याबद्दल महाराज थोडंसं सांगतील। श्रील प्रभुपादांची महत्ता। अखिल विश्वात प्रचार केला असेल किंवा आध्यात्मिक वाङ्मय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असेल तर अशा महान आध्यात्मिक गुरूंना सन्मानाने प्रभुपाद ही पदवी देतात। बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की प्रभुपाद हे नाव कुठून आलं। श्रील प्रभुपादांचे जे गुरु होते श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांना देखील प्रभुपाद म्हटलं जायचं, आणि हे आपले आचार्य आहेत। आचार्य म्हणजेच गुरु असतात का? येस। परंतु जे शिकवतात, काहीतरी शिक्षण देतात म्हणून त्यांना आचार्य म्हणायचं नसतं। आचार्य या शब्दाचा अर्थ असतो ज्यांचं आचरण देखील शास्त्राप्रमाणे आहे, ते आचार्य असतात। प्रभुपाद ही पदवी आहे, त्याचा अर्थ असतो भगवंतांच्या पदचिन्हांचं अनुसरण करणारा प्रभुपाद। उदाहरणार्थ श्रील रूप गोस्वामी प्रभुपाद, श्रील जीव गोस्वामी प्रभुपाद, श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी प्रभुपाद। हरे कृष्ण संस्थेचे भक्तगण जेव्हा श्रील प्रभुपाद असे म्हणतात तेव्हा ते कृष्ण कृपा मूर्ती श्रील A.C. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांना उद्देशून असते। कारण जगाच्या धार्मिक इतिहासामध्ये प्रभुपादांचे एक प्रतिष्ठित स्थान आहे। सगळ्याच पूर्वाचार्यांना जनरली प्रभुपाद म्हटलं जातं, परंतु आपण जनरली रोज जेव्हा बोलतो तेव्हा आपले जे आता इमिजिएटचे आचार्य आहेत भक्तिवेदांत स्वामी, त्यांना आपण प्रभुपाद म्हणून संबोधतो।
श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदाच्या 5व्या अध्यायाच्या 11व्या श्लोकामध्ये श्रील व्यासदेवांनी सांगितले आहे की मतिभ्रष्ट व दिशाहीन संस्कृतीच्या पापमय जीवनामध्ये क्रांती घडवण्यासाठी श्रीमद भागवतमची रचना केलेली आहे. ऍक्च्युली कोण नारद मुनी म्हणतात ना, 5वा अध्याय म्हणजे मतिभ्रष्ट व दिशाहीन संस्कृतीच्या पापमय जीवनामध्ये क्रांती घडवण्यासाठी श्रीमद भागवतम रचले आहे. म्हणजे आपण मतिभ्रष्ट झालेली आहे, दिशाहीन झालेलो आहे, आपण कुठे चाललोय माहिती नाही. हे वाक्य श्रील प्रभुपादांच्या प्रचार आंदोलनासंदर्भातच श्रील व्यासदेवांनी लिहिलेले असावे असे विद्वान लोकांचे म्हणणे आहे. कारण प्रभुपादांनी ज्या युगामध्ये ज्या क्षणाला प्रचार केला त्यावेळेला त्या देश काल पात्राप्रमाणे आपण जर पाहायला गेलो तर सगळेच मतिभ्रष्ट आहेत. अशा समाजामध्ये प्रचार करायचा भगवद्गीतेचा, श्रीमद भागवतमचा म्हणजे साधी सोपी गोष्ट नाहीये. म्हणून त्यांना आपण आचार्य म्हणतो आणि तेच आपले मूळ गुरु असतात. ऍक्च्युली त्यांचीच पुस्तकं आपण वाचतो, त्यांचंच भगवद्गीता, त्यांचीच श्रीमद भागवतम आपण वाचतो की त्यांनीच ही क्रांती केलेली आहे. श्रील व्यासदेवांनी श्रीमद भागवत रचल्यानंतर 5 सहस्र वर्षानंतर श्रील भक्ती वेदांत स्वामी प्रभुपादांनीच असे भाष्य लिहिले की ज्याद्वारा भौतिक अंधकारात हरवलेल्या संपूर्ण जगात क्रांतिकारी आध्यात्मिकरण होऊ शकते. कालच मला कोणीतरी विचारलं की आपली म्हणजे ज्याला आपण प्रभुपादांची जी भगवद्गीता आहे जशी आहे तशी, त्याला सोडून दुसऱ्या बऱ्याच भगवद्गीतेच्या आवृत्त्या आहेत, भागवतमच्या नाही आहेत. भागवतम लिहिणे साधं सोपं काम नाहीये. किती महान आहेत बघा प्रभुपादांची महत्ता सांगतायत आपल्याला महाराज याच्यामध्ये. प्रभुपादांच्या लेवलचा कोणालाही समजू नये कधीही. भागवतम आपल्या आताच्या गुरूंनाच काय, पूर्वाचार्यांच्या मध्ये आणि बाकीच्या संप्रदायामध्ये देखील खूप कमी जणांनी भागवतमवरती भाष्य लिहिलेलं आहे. नुसताच संस्कृतचा अभ्यास नाही तर पूर्ण भगवंतांचं समर्पण लागतं भागवतमवरती कॉमेंट्री लिहायची म्हणजे. आणि प्रभुपादांनी अशा पद्धतीने लिहिलेले आहे की आजच्या युगातल्या आजच्या घडीला जे लोक जसे वागतात त्यांना थोडीफार ती वाचल्यानंतर ऐकल्यानंतर जाग आलीच पाहिजे. आणि हेच काम असतं आचार्यांचं. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी भविष्यवाणी केली होती की जगातील प्रत्येक नगर आणि प्रत्येक गावात माझ्या पवित्र नावाचा प्रसार होईल. त्यांच्या संप्रदायातील आचार्यांनी भविष्यवाणी केली आहे येणाऱ्या 10,000 वर्षापर्यंतच्या कलियुगाच्या सुवर्ण काळात कृष्ण भावनेचा प्रसार वाढेल. श्रील रोचनदास ठाकूरांनी आपल्या चैतन्य मंगल या ग्रंथात सांगितले आहे की श्री चैतन्य महाप्रभूंच्या संदेशाचा झंझावाती व प्रभावी प्रचार सर्वत्र करण्यासाठी एक महान सेनापती प्रचारक जन्म घेईल. तो कृष्ण भावनेच्या प्रचाराचे महान कार्य जगभर करेल. ही कामगिरी भगवान श्रीकृष्णांनी कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्यावर सोपवली होती. हे अत्यंत महत्वाचं आहे. ऍक्च्युली प्रभुपादांचं पोझिशन माहिती असणे अत्यंत महत्वाचं आहे. यस, जेव्हा आपण जिथून ज्ञान येतं आपल्याला तीच पोझिशन विसरलो की समजायचं आपल्यामधला अहंकार सगळ्यात उच्च कोटीला गेलेला आहे. आपण इथे भौतिक जगामध्ये का आलेलो आहोत? कारण भगवंतांचं विस्मरण झालेलं आहे. आपल्याला विसरलोय भगवंतांना. तसंच आपण प्रभुपादांना विसरलो तर आपली काही प्रगती होणार नाही. जे काही ज्ञान यायचं आहे ते प्रभुपादांच्याकडूनच यायचंय, हे पक्क लक्षात ठेवायचं आपण.
अनेक लोकांमध्ये कृष्ण भावना रुजवण्याचे कार्य श्रीकृष्णांकडून शक्ती मिळाल्या विना कोणीही करू शकत नाही. याला श्री चैतन्य चरितामृतामध्ये पुष्टी देण्यात आली आहे. 19व्या शतकात अवतीर्ण झालेले वैष्णव आचार्य श्रील भक्ती विनोद ठाकूरांनी देखील भविष्यवाणी केली होती की लवकरच एक थोर महात्मा जन्मास येईल जो संपूर्ण जगात कृष्ण भावनेचा प्रसार करेल. ती थोर व्यक्ती म्हणजे निसंशयपणे कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद. अगदी तुम्हाला प्रभुपाद माहिती जरी नसले, असं ओव्हरव्ह्यूला मराठीत काय म्हणतात, एक वरच्यावर एक सारांश म्हणून प्रभुपादांची चरित्र आपण 5 मिनिटात जरी आपण ऐकलं तरी तुमच्या लक्षात येईल की हा चमत्कार करणे साधी सोपी गोष्ट नाहीये. एक व्यक्ती आपल्या गुरुच्या आदेशानुसार काहीही भौतिक तयारी नसताना फक्त अध्यात्माच्या शक्तीवरती 70व्या वर्षी पाश्चात्य देशामध्ये कृष्ण भावनेचा प्रसार करायला जातो. आणि अशा देशांमध्ये जिथे कृष्ण भावनेचा क देखील माहिती नाही, भगवान श्रीकृष्ण काय, भगवान म्हणजे काही लोकांना माहिती नाही, अशा देशांमध्ये देखील जाऊन 10 वर्षामध्ये इतका प्रचंड प्रचार करतो की आपण कल्पनाच करू शकत नाही. परवा एक माताजी आपल्या माताजी सांगत होते, 12 वर्ष झाले आम्ही प्रसार करतोय, 2 भक्त झाले. तुमच्यापैकी काही जणांना हा अनुभव स्वतःला देखील आलेला असेल. तर ही भगवंतांची शक्ती असते. आणि प्रभुपादांची सगळ्यात मोठी शक्ती होती ती म्हणजे शुद्धता. आणि लोकांना या भौतिक जगातून, भौतिक बंधनातून, भौतिक दुःखातून बाहेर काढायची तीव्र अशी प्रामाणिक तळमळ, जी आजकाल खूप रेअरली आपल्याला दिसून येते. भक्त नसलेल्या किती व्यक्तींना आपण वैष्णव बनवू शकतो यावरून एखाद्या वैष्णवाच्या महानतेची कसोटी होते, असे श्रील भक्ती विनोद ठाकूरांचे म्हणणे होते. एखाद्या उच्च योग्यता प्राप्त व्यक्तीला कृष्ण भावनेत आणणे हे देखील खूपच कठीण काम आहे. मात्र श्रील प्रभुपादांमध्ये श्रीकृष्णांनी इतका शक्ती संचार केला की त्यांनी अत्यंत नालायक अशा विद्यार्थ्यात पाश्चात्य जगातील उन्मत्त तरुणांमध्ये जाऊन हजारोंच्या संख्येने त्यांना कृष्ण भावनेत आणले, कृष्ण भक्त केले. श्रील प्रभुपादांनी केलेल्या या अतिविशेष कामगिरीचा पूर्ण आढावा कोणीच घेऊ शकणार नाही. ज्यांना वैदिक संस्कृतीची काही चाड नव्हती, मांसाहार, अवैध शारीरिक संबंध, नशा व जुगाराला प्रोत्साहन देणाऱ्या समाजात जे वाढले होते आणि ज्यांना साधूंशी व्यवहार कसा करावा याचेही ज्ञान नव्हते, अशा लोकांमध्ये ते एकटेच गेले. भारतामध्ये निदान विश्वास जरी ठेवला नाही तरी साधू दिसल्यावर निदान आपण नमस्कार तरी करतो. परंतु ते पाश्चात्य देशातल्या लोकांना हे का करतात आणि कशासाठी करतात हे देखील माहिती नव्हतं. प्रभुपादांनी त्यांना हे देखील शिकवलं, प्रणाम कसा करायचा, का करायचा. किती महान कार्य आहे. अशा लोकांमध्ये ते एकटेच गेले आध्यात्मिक जीवनासाठी, जे हे जवळजवळ अपात्रच शिष्य होते. अशा लोकात श्रील प्रभुपाद गेले. इतकेच नव्हे तर त्यांना असे प्रशिक्षण दिले, ट्रेनिंग दिलं की आज सर्वत्र उत्तम भक्त म्हणून त्यांचा स्वीकार होत आहे. अमेझिंग. कृष्ण भावनेचे अधिकृत प्रचारक म्हणून त्यांना मान्यता मिळत आहे. समर्पित, ज्ञानी व विरक्त असे अनेक वैष्णवगण भारतात होते. तथापि श्रील प्रभुपाद हे एकटेच कृष्ण भावनेचा सर्व जगात प्रचार करू शकले ही तर वस्तुस्थितीच आहे. भारताबाहेर जाणे, तिथे प्रचार करणे यासाठी भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचा संदेश, गुरूंचा आदेश व श्रीकृष्णांचे पवित्र नाम यात
असणारी अढळ श्रद्धा केवळ त्यांच्यामध्येच होती. बऱ्याच जणांनी त्यांना निरुत्साही देखील केलं की कशाला जाताय, तुम्ही काय करणार आहे जाऊन तिथे, या वयात तुम्हाला काय जमणार आहे, आम्ही ऑलरेडी जाऊन बघितलंय, असंही काही लोकांनी सांगितलं. प्रभुपाद म्हटले, माझ्या गुरूंचा आदेश आहे, मला ते जाऊन ट्राय केलं पाहिजे. ते सक्सेसफुल होईल की नाही भगवंतांची इच्छा. परवाच श्रील प्रभुपादांचा आविर्भाव दिवस झाला, जो दिवस आपण व्यास पूजा म्हणून साजरा करतो, कृष्ण जन्माष्टमीच्या जस्ट एक दिवसानंतर, नंदोत्सवाच्या दिवशी. हे पण भगवंताचंच प्लॅनिंग असणार आहे. नंदोत्सवाच्या दिवशी नंद महाराज सगळ्यांना श्रेष्ठ श्रेष्ठ असे भेट वस्तू देतात. त्याच दिवशी आपल्याला भगवान श्रीकृष्णाने श्रील प्रभुपादांना दिलं. त्या दिवशी आपण श्रील प्रभुपादांचं गुणगान केलं, यशोगान केलं. तर ते तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती तो लेक्चर आढळेल, तर तुम्ही ऐका, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की प्रभुपादांची दृढ श्रद्धा आणि कठोर कठोर अशी कृष्ण भावनेचा प्रचार करण्याची तळमळ हे त्यांच्या वागण्यावरून दिसून यायचं. एकीकडे ते कमळासारखे कोमल होते, प्रत्येक जीवाचा उद्धार कसा होईल म्हणून प्रत्येक जीवाला सांभाळायचे, आणि त्याच वेळी प्रत्येकाने संपूर्ण भौतिक आसक्ती सोडून पूर्णपणे भगवंतांना शरण जावे यासाठी कठोर उपदेश पण करायचे, दोन्ही बाजूने. धमाल कृष्ण महाराज एक स्टोरी सांगतात, त्या दिवशी सांगितली नाही, त्या दिवशी पण 2-3 स्टोरी सांगितले, तुम्ही जाऊन ऐका. ही एक वेगळी स्टोरी आहे. एक सिख माणूस, इंग्लिश सिख नव्हे, हिंदी सिख, पंजाबी, तो प्रभुपादांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला मुंबईमध्ये असताना, आणि थोडे दिवस त्याने असं दर्शवलं की तो प्रभुपादांना मानतो, समर्पित करतो, त्यालाही आवडायचं. त्याची काही चूक नव्हती त्याच्यामध्ये, परंतु त्याची काही चूक नव्हती हे प्रभुपादांनी फक्त जाणलेलं. कारण थोड्या दिवसांनी तो प्रभुपादांना उलटे प्रश्न करायला लागला, असे चॅलेंजिंग प्रश्न करायला लागला. प्रभुपादांचे सगळे शिष्य वैतागायचे, परंतु प्रभुपाद वैतागायचे नाही, त्याला प्रत्येक गोष्ट समजावून सांगायची. थोडे दिवस तो यायचा बंद झाला, आणि थोड्या दिवसांनी बातमी कोणीतरी अशी सांगितली की त्याने दुसरा संप्रदाय जॉईन केलाय, तो योगावर आधारित आहे. आणि तरी पण अधूनमधून यायचा, प्रभुपादांना भेटून जायचा. मग अजून एक बातमी यांच्या कानावर आली की त्या संप्रदायामध्ये कधी कधी तो प्रभुपादांची आणि प्रभुपादांच्या चळवळीची देखील टीका करतो, क्रिटिसाइज करतो. क्रिटिसाइजला काय म्हणतात, निंदा करतो. एक्झॅक्टली तो निंदा करत नव्हता, परंतु टाईप ऑफ चुका काढण्यात आहेत त्याच्या टाईप ऑफ. प्रभुपादांना त्यांचे शिष्य येऊन हे सांगायचे, परंतु प्रभुपाद कधीच काही बोलायचे नाही. आणि एक दिवस काहीतरी झालं तिकडे त्याचं, आणि तो परत प्रभुपादांकडे आला, म्हणाला मी तुमची चळवळ पुन्हा जॉईन करायची मला. सगळे चिडलेले, सगळे शिष्य सगळे चिडलेले, याला परत घ्यायचं नाही आपल्यामध्ये. प्रभुपादांनी सगळ्यांना म्हटलं, भगवान श्री चैतन्य महाप्रभू ज्यांच्यावरती फिजिकली अटॅक केला अशा लोकांना माफ करू शकतात भक्ती देण्यासाठी. आपण कोण आहोत भक्ती अडवण्यासाठी? सगळ्यांना भक्ती दिली पाहिजे. आणि हेच प्रभुपाद जेव्हा न्यूयॉर्क का बोस्टनच्या मंदिरामध्ये एका भक्तानी पैशाची थोडीफार अफरातफर केलेली, तेव्हा त्यांनी सांगितलं की याला परत मंदिरात घेऊ नका, त्याला नरकात जाऊ दे. भक्ती देत असताना प्रभुपाद अत्यंत दयाळू होते, अत्यंत 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 दयाळू होते, सगळ्यांना द्यायचे. ते म्हणायचे माझा ब्रह्मानंद हे प्रभुपादांच्या शिष्यांपैकी एक अगदी पूर्वीचे
अगदी सुरुवातीचे शिष्य, त्यांना ते म्हणायचे, माझ्या ब्रह्मानंदाने मंदिरातून बाहेर जाऊन सिगरेट ओढली तरी चालते, त्याला परत बोलवा भगवद्गीतेच्या क्लासला. तर हे प्रिन्सिपल आहे. आणि याचा बऱ्याचदा आपण चुकीचा अर्थ काढतो. याचा अर्थ असा नाही की प्रभुपादांनी सगळ्यांनी असंच वागावं अशी इच्छा होती, पण प्रभुपाद कठोरही तेवढेच वागायचे, कुठेच कॉम्प्रोमाइज करायचे नाही. जसं आपण काल नव्हतं आपला लेक्चर, परवाच्या लेक्चर मध्ये आपण शेवटी वाचलं, प्रभुपाद काय म्हणतात, माझे गुरु श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी कधीच शिकवणुकीमध्ये तडजोड केली नाही, कॉम्प्रोमाइज केली नाही, मीही करणार नाही, तुम्हीही करू नका. पण हे जे प्रिन्सिपल असतं ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. भक्तीचा अधिकार सर्वांना आहे. सर्व जीव हे भगवंतांचे अंश आहेत. आणि आपण भक्ती वितरण भक्ती आपण कोण वितरण करणार? चैतन्य महाप्रभू आले होते भक्तीचं वितरण महावधान्याय, अतिशय उदारपणे त्यांनी सगळ्यांना वितरण केलं. त्यामुळे आपण ही कुणाला कधी थांबवायचं नसतं भक्ती मध्ये येण्यापासून. परंतु त्याचवेळी प्रत्येकाने शुद्ध भक्तीच्या लेवलला जाण्यासाठी थोडस कठोर असणे देखील गरजेचं असतं. पाश्चात्य देशामधले हे भक्त अतिशय खालच्या पातळीचे होते. ऍक्च्युली शास्त्रामध्ये यांना म्हटलेलंच आहे म्लेच्छ आणि यवन. असं म्हटलं जातं की यांचा 1 सेकंद देखील संग केला नसला पाहिजे, म्लेच्छ आणि यवन लोकांचा. त्यांचा संग करून त्यांना बदललं प्रभुपादांनी. किती अवघड काम आहे. समर्पित, ज्ञानी व विरक्त असे अनेक वैष्णवगण भारतात होते, परंतु श्रील प्रभुपाद एकटेच कृष्ण भावनेचा सर्व जगात प्रचार करू शकले, ही वस्तुस्थिती आहे. भारताबाहेर जाणे, तिथे प्रचार करणे, यासाठी भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचा संदेश, गुरुचा आदेश व श्रीकृष्णांचे पवित्र नाम यातमध्ये असणारी अढळ श्रद्धा केवळ त्यांच्यामध्येच होती. आध्यात्मिक दृष्ट्या भुकेलेल्यांना भगवान चैतन्य महाप्रभूंचा संदेश देण्याची असीम करुणा व दृष्टिकोन त्यांच्यामध्येच होता. श्रीकृष्णांचा सर्वोच्च अंतरंग परम भक्तच हे कार्य करू शकतो. श्रील प्रभुपादांना मिळालेल्या अतुलनीय यशाने तर स्पष्टच दिसते की वैष्णवांच्या इतिहासात त्यांचे स्थान अग्रस्थानी असून अद्वितीय असे आहे. ही कृष्ण भावना सोप्या, सरळ व व्यावहारिकरित्या हे आधुनिक जग प्रत्यक्षपणे समजू शकेल, त्यासाठी श्रील प्रभुपादांना कृष्ण शक्ती प्राप्त झाली होती. जसं परवा व्यास पूजेच्या दिवशी माताजी म्हणाल्या की श्रील प्रभुपादांची भगवद्गीता त्याचं वाचन श्रवण करायला लागल्यावरती मला लक्षात आलं की मला भगवद्गीता समजू शकते. त्याच्या आधी मला वाटायचं की भगवद्गीता आपल्या आयुष्यात कधी समजणारच नाही. ही प्रभुपादांची स्पेशालिटी होती. श्रीमद भागवतमच्या पहिल्या श्लोकामध्ये प्रभुपाद सॅटेलाइटचं उदाहरण देतात, कम्प्युटरचं उदाहरण देतात. 1950-60 मध्ये लिहिलेली प्रभुपादांनी पहिला स्कंद श्रीमद भागवतम रॉकेटचं उदाहरण देतात. कारण त्यांची एकच तळमळ होती की समोरच्याला कसं समजेल. बस, कुठेही त्यांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे दिसणार नाही की माझं मत असं आहे, कधीच लिहिणार नाही. कुठेही पुस्तकामध्ये तुम्हाला श्रील प्रभुपादांच्या पुस्तकांमध्ये, प्रवचनांमध्ये, संभाषणांमध्ये असं आढळणार नाही की प्रभुपादांची इच्छा आहे की मला सगळ्यांनी ग्रेट म्हणावं. एकच तळमळ, समोरच्याला हे समजेल कसं. अमेझिंग. त्यासाठी श्रील प्रभुपादांना कृष्ण शक्ती प्राप्त झाली होती. कृष्ण भावनेच्या सिद्धांतांशी थोडी देखील तडजोड न करता, त्यात बदल न करता अबाधितपणे सत्य स्पष्ट शब्दात कळेल अशी त्यांनी सांगितली आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. आज आपण त्यांच्याच नावाखाली बऱ्याच गोष्टी बदलतो. काय गरज आहे बदलायची?
आणि आपण म्हणतो आम्ही भक्त आहोत, आम्ही गुरु आहोत, आम्ही संन्यासी आहोत, आम्हाला बदलण्याचा अधिकार आहे. आचार्यांनी बदललं नाही, आपण कोण बदलणार? तत्वज्ञान कधीच बदलत नसतं. तुम्ही बदला नाही बदला, प्रकृतीचे नियम कोणासाठी बदलत नाही. तुम्ही मस्त म्हणाल मी श्रेष्ठ वैष्णव आहे, मी हे बदलू शकतो, या सिच्युएशन मध्ये खोटं बोलत चालते. नो. प्रभुपादांनी हे तत्वज्ञान आहे तसं ठेवून, परंतु त्याचं आचरण कलियुगामध्ये कसं करता येईल, साधी सोपी गोष्ट नाहीये, आणि खूप सुंदर रित्या समजावून सांगितलं. आपल्यापैकी प्रत्येक जण पाप करण्यामध्ये बिझी आहे. हे पाप कर्म कसं सिलेक्टिव्हली आणि प्रोग्रेसिव्हली क्रमशः बंद करून पूर्णपणे भगवंतांना समर्पित जाऊन इथे या भौतिक जगात कसं जीवन जगलं पाहिजे हे देखील त्यांनी प्रॅक्टिकली सांगितलं. कुठल्याच पूर्व आचार्यांनी एवढं डिटेलमध्ये जाऊन सांगितलं ना. भगवत ज्ञान, भगवंतांचं विज्ञान, वेगवेगळे अवतार, भगवंतांचं कार्य, भगवंतांचं सगळं काही शास्त्रामध्ये आहे ते समजून सांगणारे भरपूर आचार्य आहेत. परंतु हे प्रॅक्टिकल रित्या करणारे, समजावून सांगणारे कोण? प्रभुपाद. आपण नेहमी म्हणतो वृंदावन यात्रेला गेलं पाहिजे, तिथे भगवंतांचं दर्शन घेतलं पाहिजे, गोवर्धन परिक्रमा केली पाहिजे. प्रभुपाद पहिले आचार्य कदाचित असे होते, त्यांनी सांगितलं की तुम्ही जिथे आहात तिथे वृंदावन तयार करा, भगवंत इथे येतील. आणि हा भाव असणे खूप महत्वाचा आहे. हा भाव जर नसेल तर वृंदावनला वर्षातून 4 वेळा जाऊन पण काही उपयोगाचं नाही. हे प्रभुपादांनी आम्हाला शिकवलं. जो कार्तिक महिन्यामध्ये वृंदावनला जातो, गोवर्धनाची परिक्रमा करतो, तो निश्चितच सौभाग्यवान भाग्यशाली जीव आहे. परंतु त्याही पेक्षा कितीतरी पटीने भाग्यशाली जीव आहे जो शिल प्रभुपादांची पुस्तकं वाचतो आणि प्रॅक्टिकली रोजच्या जीवनामध्ये आपले भाव शुद्ध करतो. हे होते आचार्य. कारण भाव शुद्ध नसेल तर मनी नाही भाव आणि देवा मला पाव. संत तुकडोजी महाराज काय म्हणतात, कशाला पंढरी जातो रे बाबा, कशाला काशी जातो. प्रॅक्टिकली समजावून सांगणे खूप गरजेचं असतं. जसजसा कलियुग पुढे जाईल तर अजून याची गरज जास्त वाढेल. कारण आपण कालच्या सत्रामध्येच वाचलं की चुकीच्या संकल्पना खूप आहेत आपल्या भक्तीबद्दलच्या. ती देखील अशा चातुर्याने शिल प्रभुपादांनी सिद्धांतांशी तडजोड न करता, त्यात बदल न करता अबाधितपणे सत्य स्पष्ट शब्दात कळेल अशी त्यांनी सांगितली. ती देखील अशा चातुर्याने की एका अडाण्याला सुद्धा समजू शकेल आणि एखाद्या विद्वानाला देखील ते पचू शकेल, रुचेल. आणि म्हणून बरेच विद्वान प्रभुपादांशी जोडले गेले, सायंटिस्ट लोक. पण प्रभुपाद खूप व्यवस्थितपणे विश्लेषण करून सांगायचे आणि एखाद्या अडाण्याला पण सांगायचे. इस्कॉन संस्थेचा विकास आणि प्रचार शिल प्रभुपादांनी स्वतःच्या देखरेखीखाली केला. इस्कॉनच्या मूलभूत विस्ताराचे प्रमुख कार्यक्रम त्यांनी स्वतः आखले. दिव्य ग्रंथांचे प्रकाशन व वितरण, हरिनाम संकीर्तनाचे आयोजन, मंदिरे व आश्रमांची व्यवस्था, प्रसाद वितरण, आध्यात्मिक कृषी संघटना, जे आजकाल बऱ्याच भक्तांना माहितीच नाहीये. प्रभुपादांचं अर्ध काम आहे आध्यात्मिक कृषी संघटना. गुरुकुले, वैज्ञानिक व विद्वानांना शिकवण देणे व उपदेश देणे इत्यादींचा आरंभ करून त्यांची कार्यपद्धती त्यांनी रचली. कृष्ण भावनेच्या प्रत्येक मुद्द्यावर शिल प्रभुपादांनी विस्तृत माहिती आणि उपदेश दिला आहे. जसे की विग्रह पूजा कशी करावी, धोतर कसे नेसावे, श्रीकृष्णांसाठी स्वयंपाक भोग कसा करावा, मंत्रोच्चारण कसे करावेत इत्यादी. आणि हे गुरुचं, आचार्यांचं कामच असतं, हे डिटेलमध्ये सांगणे, याचं ट्रेनिंग देणे आपल्या शिष्यांना, स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग देणे.
अशा प्रकारे इस्कॉन संस्थेचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद आहेत. हे आपण कदापिही विसरायचं नाही. संस्थापक आचार्य. इस्कॉन संस्थेमध्ये जे काही नियम उपदेश आहेत ते सर्व श्रील प्रभुपादांनीच दिलेले आहेत. इस्कॉनचे संस्थापक आचार्य व शिक्षा गुरु म्हणून श्रील प्रभुपादच सदैव राहतील, हे देखील लक्षात ठेवायचं. कारण त्यांचीच पुस्तकं आपण 10,000 वर्ष वाचणार आहोत. लक्षात. श्रीमद भागवतमचं तुम्ही वाचन फक्त सुरू करा, तुमच्या लक्षात येईल किती महान कठीण काम आहे. 18,000 श्लोक आहेत. त्या 18,000 श्लोकावरती नुसतं स्पष्टीकरण द्यायचं नाही. स्पष्टीकरण कोणीही देऊ शकतो एखादा श्लोक उचलून. त्याचा सगळा ताळेबंद व्यवस्थितपणे मांडायचा की हा श्लोक या पुराणात, या उपनिषदात कुठे सांगितलंय, पूर्वाचार्यांनी कुठे सांगितलंय, याच्यामध्ये कसलाही संशय तुम्ही कसा घेतला नसला पाहिजे. कुठल्याही बाजूने कुणीही अभ्यास करून येणार आहे असू दे, त्याला ते समजलं पाहिजे. सगळं प्रभुपादांच्या डोक्यात असायचं. प्रभुपादांच्या तात्पर्यांना आपण कॉमेंट्री किंवा तात्पर्य म्हटलंच नसलं पाहिजे. प्रभुपादांचे तात्पर्य ऍक्च्युली आहेत भावार्थ. त्या श्लोकातला भाव आणि त्यातला अर्थ समजावून सांगतात प्रभुपाद आपल्याला. ऍक्च्युली त्याला भावार्थच म्हटलं पाहिजे. इंग्लिश मधले परपोर्ट या शब्दाचा जरी शब्दशः अर्थ तात्पर्य होत असला तरी मराठी हिंदीमध्ये त्याला आपण भावार्थच म्हटलं पाहिजे. आणि हे एक आत्मसाक्षात्कारी सेल्फ रिअलाइज्ड माणूसच भावार्थ लिहू शकतो. कमेंट्री कोणीही लिहू शकतो. हे आपण सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे आज नाही, उद्या नाही, पुढचे 10,000 वर्ष श्रील प्रभुपादच आपले गुरु आहेत. गुरु तोच असतो ज्याच्याकडून ज्ञान मिळतं, हो की नाही? शास्त्र आणि परंपरा यांनी कृष्ण भावनेप्रत येण्यास निरनिराळे मार्ग दाखवले आहेत. मात्र श्रील प्रभुपादांचे अनुयायी त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणेच कृष्ण भावनेचा अभ्यास करतात. कारण श्रील प्रभुपादांनी आपले गुरु आणि पूर्व आचार्यांच्या पदचिन्हांना अनुसरून आधुनिक युगासाठी कृष्ण भावनेचा सर्वोत्तम मार्ग दाखवला आहे, याची त्यांना जाणीव आहे. म्हणजे प्रभुपादांच्या अनुयायांना. एक महत्वाचा पॉइंट मी इथे सांगणार आहे, कदाचित तुमच्यापैकी काही जणांना तो आवडणार नाही. महाराज इथे लिहितात की इस्कॉनचे संस्थापक आचार्य व शिक्षा गुरु म्हणून श्रील प्रभुपादच सदैव राहतील. त्याच्या आधीच्या पॅरेग्राफ मध्ये यस, संस्थापक तर तेच राहणार, कारण संस्थापक म्हणजे संस्थेचा सुरुवात करणारा, संस्थेची काय म्हणतात, प्रारंभ करणारा संस्थापक. संस्थापक आचार्य, आचार्य देखील तेच राहणार आहेत. आचार्य त्याच व्यक्तीला म्हटलं जातं जो जगभरामध्ये महान प्रचंड प्रमाणामध्ये चमत्कारिक असे भक्तिमय सेवा करतो. भगवंतांनी त्यांना विशेष शक्ती दिलेली असते. आणि तिसरा शब्द वापरतात तो म्हणजे शिक्षा गुरु. पुढचा सेक्शन आहे, कदाचित आज आपल्याला वाचायचं होणार नाही, 7:40 झाले ऑलरेडी. पुढचा सेक्शन आहे गुरु आणि शिक्षा, दीक्षा, गुरु आणि दीक्षा. की गुरु कोण असतो, गुरु शोधायचा कसा, गुरु कोणाकडून दीक्षा घेतली पाहिजे, याच्यावरती पुढचा सेक्शन आहे. आणि ते पुढचा सेक्शन वाचल्यानंतर कदाचित आपल्याला असं वाटायला लागेल की हे खूपच अवघड आहे, आम्हाला तर मिळणारच नाही. पण कलियुग कसं जसं जसं पुढे जाईल तसं मिळणं कठीण पण आहे. तुकाराम महाराजांनाच मिळाले नव्हते. तुकाराम महाराज म्हणायचे कुठे शोधायचा गुरु. तर असं म्हणतात की श्री चैतन्य महाप्रभू तुकाराम महाराजांच्या स्वप्नात येऊन त्यांना दीक्षा देऊन गेले. तसं ते लिहितात आपल्या एका ओवी मध्ये. त्यामुळे तुमच्यापैकी काही जणांनी ऐकलं असेल की बरेचसे भक्त आहेत जे श्रील प्रभुपादांना दीक्षा गुरु देखील मानतात. नुसतंच शिक्षा गुरु नाही, तर दीक्षा गुरु देखील मानतात.
तर तुम्ही वैयक्तिक माझा विचार याच्यावरती बरेच जण विचारतात, मी त्यांना हे सांगतो की प्रभुपादांनी असं कधी सांगितलेलं नाही की माझ्यानंतर कुणी गुरु होणार नाही. परंतु प्रभुपादानंतर बरेचसे गुरु झाले, त्यांचं पतन झालं, त्यामुळे बरेचसे निराश होऊन प्रभुपादांनाच डायरेक्टली गुरु मानायला सुरुवात केली. आणि याच्यात काही चुकीचं नसतं ऍक्च्युली. तुम्ही जर भगवद्गीतेच्या पहिल्या पानावरती जर बघितलं तर तिथे गुरु शिष्य परंपरा दिलेली आहे, त्यात फक्त 32 नावं दिली. 32 का किती दिले? 32. श्रीकृष्णांपासून ते प्रभुपादांपर्यंत फक्त 32 नावं दिली. म्हणजे याचा अर्थ मध्ये कोणी गुरु नव्हते का? होते, नाही असं नाही. परंतु एक ती चेन ही आत्मसाक्षात्कारी व्यक्तींची चेन असते. त्यामुळे यस, प्रभुपादांनी कधीही डोळे झाकून आंधळेपणाने गुरु स्वीकारण्याला परवानगी दिलेली नाहीये. गुरु कसा स्वीकारला पाहिजे याच्याबद्दल बरेच उपदेश प्रभुपादांनी भगवद्गीतेत दिलेत, श्रीमद भागवतम मध्ये दिलेत, चैतन्य चरितामृतम मध्ये तर भरपूर दिलेले. आणि हे सगळं वाचल्यानंतर, पुढचं उद्याचं सेक्शन वाचल्यानंतर कदाचित एकाला वाटेल की हे शक्यच नाहीये असे गुरु मिळणे. तर काही हरकत नाही. प्रभुपादांची पुस्तकं आपल्यासाठी गुरु समानच आहेत. प्रभुपाद म्हणतात की मी गेलेलोच नाहीये, मी माझ्या पुस्तकांमध्ये जिवंत आहे. प्रभुपाद हेही म्हणायचे की जेव्हा तुम्ही बायबल वाचता तेव्हा येशू ख्रिस्त तुमचे गुरु असतात. एक बायबल वाचणारे व्यक्ती येऊन म्हणाले की आमच्यामध्ये गुरु शिष्य परंपरा वगैरे काही नाही, आम्ही डायरेक्टली पुस्तक वाचतो, आम्ही कोणाला गुरु मानत नाही. प्रभुपादांनी सांगितलं, डायरेक्ट बायबल वाचता म्हणजे ते बायबलचं ज्ञान कुणी दिलंय? त्याला तुम्ही गुरुच मानतात, त्याच्याशिवाय ते बायबलमध्ये दिलेलं वाक्य तुम्ही ऍक्सेप्ट कसं करणार? आणि आपण तर प्रभुपादांचीच पुस्तकं वाचतो. वाचणारा आणि समजावून सांगणारा हा पोस्टमन सारखा वाया मीडियम असतो, पारदर्शक मीडियम असतो. बस खरं ज्ञान प्रभुपादच देणार आहेत आपल्याला. त्यामुळे याचा अर्थ असा नाही की आजकालचे गुरु आहेत त्यांना आपण मानायचं नाही, असंही नाही. तुम्हाला जर एखादे गुरु शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे शुद्ध वाटले तर त्यांना तुम्ही गुरु मानू शकता, नो डाऊट. प्रभुपादांची इच्छा आहे की प्रत्येकाने गुरु व्हावं. प्रभुपादांची काय, श्री चैतन्य महाप्रभूंची इच्छा आहे प्रत्येकाने गुरु व्हावं. आम्हार आज्ञा होय गुरु तारे देश. ज्याला ज्याला कृष्ण विज्ञान माहितीये त्यांनी सगळ्यांनी गुरु व्हा म्हणून सांगतात चैतन्य महाप्रभू. पण गुरुचा अर्थ काय असा नसतो की मला सगळ्यांनी गुरु म्हटलंच पाहिजे, मला सर्टिफिकेट दिलं पाहिजे. समजावून सांगणे म्हणजेच गुरुचं काम असतं. उद्या आपण याच्यावरती खूप डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. आता इथे एक शब्द आला म्हणून मी सांगितलं की प्रभुपादच आपले शिक्षा गुरु आहेत. ऑफकोर्स 100%, कारण शिक्षणच त्यांच्याकडून, ज्ञान त्यांच्याकडूनच येत. परंतु तुमच्यापैकी कोणाला प्रभुपादांना दीक्षा गुरु जरी मानायचं असेल तरी काही हरकत नाही ऍक्च्युली. आता हे बरेचसे भक्त याच्याशी काय म्हणतात त्याला, ऍग्री होणार नाही, पटणार नाही. कदाचित मला बरेचसे याच्यासाठी शिव्या पण खाव्या लागतील. परंतु तत्वज्ञान हे असतं की ब्लाइंडली कोणाला गुरु मानायचं नसतं, आपण व्यवस्थितपणे पडताळून पाहायचं असतं. प्रभुपाद हजारो ठिकाणी सांगतात. पुढे लिहितात महाराज, श्रील प्रभुपादांच्या प्रयत्नांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी स्वीकृती, पुढाकार आणि आशीर्वाद दिला आहे. याची साक्ष म्हणजे त्यांना मिळालेले अद्भुत अतुलनीय यश होय. दीक्षित भक्तांसाठी श्रील प्रभुपादांनी काही विशेष आदेश दिले आहेत आणि त्यांचे पालन करणे त्यांना अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. अनिवार्य आहे म्हणजे काय, कंपल्सरी आहे. तेव्हाच ते गंभीर किंवा प्रमाणित प्रभुपादानुगी भक्त होतील. प्रभुपादानुगी म्हणजे काय, प्रभुपादांचं अनुगमन करणारे. आणि आपल्याला प्रत्येकाला प्रभुपादानुगी व्हायचंय. महाराज इथे उदाहरण देतात, पहाटे 4 वाजता उठून मंगला आरतीला यावे, हरे कृष्ण मंत्राचा जप प्रतिदिन करावा, कमीत कमी 16 माळा कराव्यात. कमीत कमी दीक्षा झालेल्यांसाठी हे कंपल्सरी असतं.
आणि कठोरतेने 4 नियमांचे पालन करावे. हे काय नियम आहेत वगैरे आपण वाचणार आहोत पुढे आणि समजावून पण घेणार आहोत. तुमच्यापैकी काही जणांना ऑलरेडी माहिती आहे. हा दीक्षित भक्तांना श्रील प्रभुपादांनी दिलेला आदेश होता नाही आहे. श्रील प्रभुपादांना अपेक्षित असणारे वरील सर्व नियम इस्कॉन संस्थेद्वारे निश्चित पालन केले जातात. यांचे तंतोतंत पालन करणाराच स्वतःला प्रभुपादांचा निष्ठावान अनुयायी म्हणू शकेल. असा अनुयायी प्रभुपादांनी दिलेले सिद्धांत व कार्यक्रम यात परिवर्तन करीत नाही. प्रभुपादांचे आपण जर अनुयायी असलो तर प्रभुपादांनी दिलेल्या नियम, बंधन, कार्यक्रम, सिद्धांत याच्यामध्ये बदल करण्याचा आपल्याला अधिकार नाही. तो अधिकार फक्त आचार्यांना असतो. त्याच्यासाठी प्रभुपादांसमान किंवा प्रभुपादांपेक्षा जास्त तुम्हाला काम करावं लागेल, मग तुम्ही बदलू शकता. कारण प्रभुपादांनी आपल्याला जे काही दिले आहे ते परिपूर्ण असल्याचे तोही जाणतो. आपण प्रभुपादांनी दिलेलं काहीतरी आपल्याला बदलायचं असेल तर याचा अर्थ आपण म्हणतो की प्रभुपाद चुकले होते किंवा प्रभुपादांनी दिलेलं चुकीचं दिलेलं. काही काही लोक म्हणतात आजकालच्या देश कालपात्राप्रमाणे बदलायला पाहिजे, परंतु देश कालपात्र काय असं 50-60 वर्षात बदलत नसतं. ऍक्च्युली हजारो वर्ष जायला लागतात त्याला, ऍटलिस्ट शेकडो वर्ष जायला लागतात. याद्वारे संपूर्ण मानव समाजाचे केवळ आताच नव्हे तर येणाऱ्या 10,000 वर्षापर्यंत पुनर्आध्यात्मीकरण होऊ शकेल याचीही त्याला निश्चिती असते. प्रभुपादांनी दिलेला आहे तसं, जसं आहे तसं, जशी आहे तशी आपण समजावून घेतली तर पुढचं 10,000 वर्ष ही चळवळ टिकेल. नसेल तर हळूहळू द्विंडल होणार, क्षीण होत जाणार. कारण शुद्धता हीच शक्ती असते. जिथे शुद्धतेचा ऱ्हास होत गेला तिथे बाकीचं मग तुम्ही कितीही करा मार्गभ्रष्ट होतोच. तर प्रभुपादच आपले 10,000 वर्षासाठी आपले आचार्य आहेत, गुरु आहेत. त्यांनी दिलेले आदेश, उपदेश त्यांचं काटेकोरपणे पालन करणे, ते न बदलता दुसऱ्यांना सांगणे, हे एवढंच आपलं काम आहे. तर पुढचा सेक्शन आहे, उद्याच वाचणार आहोत आपण, परंतु थोडंफार ओव्हरव्ह्यू देतो तुम्हाला. बऱ्याचदा आपण हेच आपल्या डोक्यामध्ये प्रश्न येतात की गुरु कसा निवडायचा, दीक्षा कुठून घ्यायची, दीक्षा घ्यायची की नाही, कधी घ्यायची. तर पुढचा सेक्शन त्याच्यासाठी आहे, तर ते आपण उद्या वाचूया. हो, कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? येस. भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की जो माझा भक्तीचा प्रचार करतो तो सगळ्यात प्रिय असतो. आणि असंही सांगितले की जो भक्तीचा प्रचार करतो ते माझ्या शक्ती, तो माझ्या शक्तीमुळे करतो, भगवंत सांगतात. राईट. ते कसं समजा? जो माझा प्रचार करतो, माझा भगवद्गीतेचा प्रचार करतो, तो मला खूप प्रिय आहे आणि तो प्रचार तो माझ्याच शक्तीने करतो. हे कसं समजावून घ्यायचं? तर ऍक्च्युली आपण कुठली गोष्ट आपल्या शक्तीने करतो, सगळं भगवंतांच्याच शक्तीने करतो. भगवंतांना शरण जाणे म्हणजे काय? पूर्णपणे भगवंतांवर अवलंबून राहणे. भगवंतांनी आपल्याला ही जर शक्ती दिली नसती, आपण हे ग्लास पण उचलू शकत नाही. भगवद्गीतेचा प्रचार आपण काय करणार भगवंतांच्या शक्तीशिवाय, हो की नाही? पूर्णपणे भगवंतांना आपण मानलं पाहिजे. जो माझ्या भक्तिमय सेवेचा, भगवद्गीतेचा प्रचार करतो, तो मला प्रिय आहे. याचा अर्थ काय? तो स्वतःच्या शक्तीने करत नाही, भगवंतांची शक्ती असावीच लागते.
प्रभुपाद उदाहरण देतात, वडील आपल्या मुलाला सगळी संपत्ती देतात, परंतु त्याच संपत्तीने एखादं छोटस घर किंवा एखादं छोटीशी भेट जर तो मुलगा वडिलांना आणून दिला तर वडिलांना सगळ्यात जास्त आनंद होतो. वडिलांना पण माहिती असतं की मी दिलेल्या संपत्तीतूनच त्याने आणून दिलेला आहे, परंतु ते त्याची प्रशंसा करतात. आणि त्यावेळी जर आपण हे विसरलो की वडिलांच्या दिलेल्या संपत्तीतूनच आपण हे आणून दिलेलं आहे, तर मग आपलं पतन होतं, हो की नाही? आपण जर ते नाही विसरलो, विनम्र राहिलो, निरअहंकारी राहिलो, तर मग आपण भक्त बनून राहतो, नाहीतर मग आपण परत भक्ती विसरतो. आजकाल बरेच गुरु झालेत, युट्यूब, सोशल मीडियामुळे बरेच ऑनलाईन लेक्चर देणारे झालेत, आणि आपण किती कन्फ्यूज होतो. आपल्यालाही वाटतं कधी कधी आपण ऑनलाईन जाऊन लेक्चर द्यावं. भक्ती विकास महाराजच एका लेक्चरमध्ये खूप छान सांगतात, कोणी लेक्चर दिला पाहिजे, कोणी भक्तीचा प्रचार केला पाहिजे, त्याचे दोन मेन सांगतात. आपण मागे पण एकदा चर्चा केलेली की हे जे ज्ञान आहे, हे जे मेसेज आहे ते मी दुसऱ्यांना देतोय, हे कुठून आलंय याची सदैव आपल्याला जाणीव असली पाहिजे. हे तुमच्या मनाने तयार केलेलं नाही आहे, केलं पण नसलं पाहिजे. आपण काल परवापासून वाचतोय, भगवंतांकडून आलं हे ज्ञान, याची जाणीव असली पाहिजे आपल्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे ज्ञान मला दुसऱ्याला देताना ती देण्याची शक्ती कुठून आली याची पण जाणीव असली पाहिजे. आपण कोण आहे? आपण कोणीच नाही. भगवंतांनी हे ऑक्सिजन निर्माण केलं तर आपण जगू पण शकत नाही, इतके आपण भगवंतांवर अवलंबून आहोत. भगवंतांनी उद्या ठरवलं गहू, ज्वारी, बाजरी हे सगळे प्रकार बंद करायचे, आपण जगू शकत नाही. हे सगळं भगवंतच देतात आपल्याला, भगवंतच निर्माण करतात, भगवंतच पालन पोषण करतात, भगवंतच आपल्याला भगवत धामात घेऊन जातात, भगवंतच शक्ती देतात, प्रदान करतात. आपण काहीच करू शकत नाही भगवंतांची परवानगी नसेल तर. याची जाणीव सदैव असली पाहिजे आपल्याला. भगवद्गीतेचा प्रचार करण्याची शक्ती पण भगवंतच देतात. हा निरअहंकारपणा आपल्यामध्ये असला तरच आपण प्रचार करू शकतो, नसेल तर कुठला प्रचार? प्रचार करणारे भरपूर जण आहेत मग. Does that make sense? Yes. सांगितले की परदेशात जाऊन जर काही कारणास्तव जर झालं नसतं तिथं, काही प्रचार झाला नसता, स्वतःने निराशा किंवा असं वाईट वाटत असतं. I don't know. वाईट वाटलं पाहिजे का? How will I know? शास्त्रानुसार शास्त्र सांगते की ते पण केलं नसतं, Yeah. प्रभुपादांना बऱ्याच जणांनी सांगितलं की तुम्ही जाऊ नका, तुम्हाला यश मिळणार नाही, तरीही ते गेले आणि त्यांना यश मिळालं. परंतु मिळालंच नसतं तर ते निराश झाले असते का? कदाचित नाही झाले असते. म्हणजे त्यांच्या चारित्र्यावरून तरी आपण अनुमान काढू शकतो की नाही झाले असते, पण काय होईल काय माहिती. प्रभुपादांची निराशा ही प्रभुपादांची भौतिक निराशा कधीच नव्हती. प्रभुपाद निराश व्हायचे, एखादं सेंटर लवकर तयार होत नसेल, एखादं काम लवकर होत नसेल तर प्रभुपाद पण निराश व्हायचे. बरेच असे कथा आहेत. परंतु प्रभुपादांची ही निराशा जी होती, शोक जो होता तो आध्यात्मिक शोक होता, आपलं तुमच्यासारखा नव्हता. भौतिक सुख मिळालं नाही म्हणून निराश होऊन बसलं. भगवंतांसाठी जे काम करायचंय ते काम लवकर होत नाही म्हणून ते पण उत्सुक निराश व्हायचे, थोडेसे निरुत्साही व्हायचे. नाही असं नाही, परंतु ते भगवंतांसाठी
याचाच अर्थ काय की आपण प्रयत्न फुल्ल केला पाहिजे. बेस्ट वे टू अंडरस्टँड, बेस्ट वे, उत्तम मार्ग आहे हे समजावून घ्यायचं ते म्हणजे प्रभुपादांची मार्किनी भागवत धर्म ही कविता वाचणे आणि त्याचा अभ्यास करणे. गौरव कृपा कैलव कृष्णा अधमे रगत. प्रभुपाद म्हणाले मी कोणीच नाही. या तम आणि रजगुणांनी आच्छादलेल्या या पाश्चात्य देशामध्ये यांना मी कसा श्रीमद भागवतमचा संदेश देणार? इम्पॉसिबल आहे. ते म्हणाले भगवंतांना तुम्हाला द्यायचं असेल तर द्या, तुम्ही सांगाल तसं मी करतो. आणि हा विश्वास भगवंतांवरती आपला असला पाहिजे. मग भगवंत सगळी अरेंजमेंट करतात, हो की नाही? भगवंत म्हणतात भगवद्गीतेमध्ये न मे भक्त्या विनश्यति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त्या विनश्यति. भगवंतांवरती आपला विश्वास असला पाहिजे. श्रील भक्ती विनोद ठाकूर म्हणतात की हे जे वाक्य आहे कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त्या विनश्यति, ऍक्च्युली भगवंत म्हणतात हे कौन्तेय बाहेर जाऊन सगळ्यांना सांग माझ्या भक्ताचा नाश कधीही होत नाही. या वाक्याचा अर्थच असा आहे, कौन्तेय प्रतिजानीहि, जाऊन सगळ्यांना सांग. भक्ती विनोद ठाकूर सांगतात सगळ्यांना एकत्र कर ढोल ताशे वाजवून आणि मग जोराने माईक लावून स्पीकर लावून सांग भगवंतांचा भक्त कधीही निराश होत नाही, त्याचा कधीही विनाश होत नाही. भगवंत बघून घेतात कितपत किती प्रमाणामध्ये आणि कितपत यश द्यायचं भगवंत ठरवतात. आणि ही शुद्धता नाहीये म्हणून आपल्याला यश मिळत नाही. ही शुद्धता असली, भगवंतांवर सोडून दिलं किंवा भगवंत करतात काय करायचं ते. ते जे वाक्य आहे प्रभुपाद तिथे उतरल्या म्हणतात की आता तुम्ही मला कसं नाचवायचं तसं नाचवा. ही आपली प्रवृत्ती असली पाहिजे. जो व्यक्ती म्हणतो की मला माझ्या मनाप्रमाणेच नाचायचं आहे, त्याला भगवंत पण म्हणतात जा तुला जसं नाचायचं तसं नाच. आणि जो व्यक्ती म्हणतो मी तुमच्या हातातली कठपुतली आहे, मला जसं नाचवायचं तसं नाचवा, मग त्याला भगवंत जसं नाचवायचं तसं नाचवतात, चमत्कार घडवून आणतात. दॅट्स द डिफरन्स. प्रभुपादांनी इतका विश्वास भगवंतांवर कोणाचा नव्हता म्हणून त्यांना ते शक्य झालं नाही. अलग लक्षात. तुम्हाला विश्वास असेल तर 100% होणार. आपला विश्वास नसतो म्हणून आपली श्रद्धा नसते, श्रद्धा नसते म्हणून आपला इंटरेस्ट नसतो, आणि इंटरेस्ट नसतो म्हणून आपलं कार्य अधुरं राहतं. इंटरेस्ट ज्याला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे तो प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवतो, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करतो. आणि ही शक्ती भगवंतांनी दिलेली असते विश्वासाने. त्याला विश्वास असतो पूर्णपणे की हे असं असं केलं की होणार. ऑफकोर्स ऍट द एंड ऑफ द डे आपल्याला हे मान्य करावं लागेल की प्रभुपाद हे साधे व्यक्ती नव्हते. ही वॉज एम्पॉवर्ड बाय द लॉर्ड. आपण आपली तुलना त्यांच्याशी नाही करू शकत. प्रभुपादांनी एकदाच म्हटलं की मला एका गोष्टीचा शोक आहे म्हणून, निराशा आहे म्हणून, पण दॅट वॉज तो देखील आध्यात्मिक शोक होता, ती देखील आध्यात्मिक निराशा होती. आणि ती म्हणजे शेतीवर आधारित भक्तांचे समुदाय निर्माण करणे, वर्णाश्रमावर आधारित भक्तांचे समुदाय निर्माण करणे, हे माझं काम अजून तसंच अर्धवट राहिलेलं आहे. अर्धवट म्हटले नाहीत, राहिलेलंच आहे. 50% माझं काम अर्धवट राहिलेलं आहे. आणि ते एक प्रकारचा आपल्यासाठी आदेश आहे की त्याच्यावर आपण सर्वांनी काम केलं पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट.
आणि प्रभुपादांप्रमाणेच आपण जर पूर्णपणे भगवंतांवर विश्वास ठेवून प्रभुपादांवर विश्वास ठेवून आपण केलं तर जे काही येईल ते यशच येईल, अपयश असणार नाही त्याच्यामध्ये. हरे कृष्ण. फोनवरती कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. नो क्वेश्चन्स. परवा आपण विदाउट प्रश्न उत्तर घेता बंद केलं. परवाच्या दिवशी मी म्हटलेलं लिहून ठेवा कोणाचे काय प्रश्न असतील तर. माफ करा, परवाच्या दिवशी एकदम बंद करावं लागलं, उशीर झालेला आणि काल मी बाहेर गावी असल्यामुळे झाला नाही क्लास, कदाचित विसरून गेला मग तुम्ही. काही हरकत नाही, आपण आज इथेच थांबूया. उद्याचं सेक्शन खूप महत्वाचं आहे, सगळ्यांनी अटेंड करा. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.